नमस्कार. लागू बंधू सप्रस्तुत होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प ठरवेल पैठणीची मानकरी च्या या भागातली आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत सविता संदीप घाग, तर जाऊबाई जे आव्हान देणार आहेत साक्षी आशिष घाग आणि नणंदबाई आहेत अंजली आशिष इंदुलकर. कांदिवली परिसरात राहणारं हे कुटुंब ज्यांना आज आपण बोलतं करणार आहोत. आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. साजूक तुपात नाजूक चमचा, संदीपचं नाव घेते तुमच्याकरता. अरे वा, आपण काय सूर्योदयाचे सुंदर आहे दृश्य, सविता आली जीवनात, सुंदर झाले आयुष्य. काय सांगताय काय? बरं वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या ना. हे माझे मिस्टर संदीप घाग, नमस्कार. ह्या माझ्या नणंदबाई नमस्कार. संगीता, जाऊबाई, नमस्कार. या माझ्या चुलत सासूबाई. नमस्कार. हे माझी मैत्रीण. नमस्कार. हे माझे नंडेचे मिस्टर. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. हा माझ्या नंडेचा मुलगा. नमस्कार. ही माझ्या भावाची मुलगी. नमस्कार. आणि माझा मुलगा. हॅलो. हा, आणि हा छोट्यांमध्ये हा माझ्या बहिणीचा मुलगा. बरं. हा छोटा आहे भावाचा मुलगा. ही माझ्या दिरांची मुलगी. नमस्कार. आणि ही पण माझ्या चुलत दिरांची मुलगी. नमस्कार. वा वा, छान वाटतंय सगळ्यांना भेटून. बरं मला सांगा, मग तुमचं माहेर कुठलं? माझं भांडूप. तुमचं बालपण कुठलं? बोरिवली दत्तपडा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 15. कसं ओळख कशी झाली पण लग्न कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. हो, पण ते कसं काय? ते मंडळामध्ये नाव नोंदवलं होतं आमचं, तर तिकडून मग हे झालं, ते कॉन्टॅक्ट घेतला आणि मग लग्न जुळवलं. तो प्रसंग आठवतोय बघण्याचा पहिल्यांदा? हो, आठवतोय ना. कुठे हो? भांडुपलाच. हे आणि यांचे काका दोघं जण बघायला आले होते आम्हाला. हा, आणि मग मग त्याच वेळेस म्हणजे बघून गेले आणि नंतर मग दोन तीन दिवसानंतर आम्ही हे सांगितलं होतं, म्हणजे हो की नाही वगैरे. आम्ही जेव्हा हिला बघायला गेलो हां तेव्हा सगळ्यांनी गृहीतच धरलं की जमलं आहे. तर सगळे माझे काका आणि हिचे वडील ठरवायला लागले की लग्न अमुक 23 तारखेला घ्यायचं, असं करायचं, मग ह्या तारखेला करायचं. मी म्हटलं अरे तुम्ही ठरवून मोकळे होत आहेत, पहिलं तिला विचारा तिचं मत काय आहे ते वगैरे. असं तुम्ही बोललात? हो हो. एकवटून? ते एकदाच बोलले असाल ना? आणि मग पण 2 दिवसांनी तिच्या भावानी फोन करून सांगितलं की तुमचं स्थळ आम्हाला मान्य आहे. पण मला सांगा, हे जेव्हा तेव्हा म्हणाले की आधी त्यांचं मत विचारा, त्यांचं काय आहे, तेव्हा तुमचं मत काय जवळजवळ ठरलेलंच होतं का? हा, तेव्हा म्हणजे मला वाटलं की नाही, हे माझा विचार करणारे आहेत, सो मी तेव्हा हा म्हटलं. एका वाक्याने काय गेम केला बघितलं? मागे वळून 15 वर्षातला जो प्रवास आहे तो कसा वाटतोय आता? काय चांगली गेली 15 वर्ष. 15 वर्षात भांडण थंडा झालेला आहे, म्हणजे असं ते तर होणार. पण मोस्ट ऑफ द टाइम चांगली गेली अशी. पण आता तुम्ही जितक्या हळू बोलताय तसाच घरात पण आवाज तुमचा एवढाच असतो पहिल्यापासून? शांत शांतच आहे. हो ना? म्हणजे थोडक्यात तुमचा आवाज माझा आवाज जास्त. हो ना? मग त्यांच्याबद्दल काय सांगणार? ते खूप शांत आहेत एकदम, म्हणजे खूपच शांत. तसं कोणाची म्हणजे असं ओरडून वगैरे बोलत नाहीत, कधीच नाहीत. आणि खूप समजूतदार आहेत. आणि म्हणजे असं कोणाचं वाईट झालेलं त्यांना आवडत नाही असं. बरं, ते रोज फिरायला घेऊन जातात असं जे काही म्हणणं आहे ते खरं आहे? रोज नाही. रोज कुठे जाणार? हा, पण मला फिरायला घेऊन गेलेत ते बऱ्याच ठिकाणी. मुंबईत आम्ही नाही फिरलोय, पण मुंबईच्या बाहेर फिरलोय. तुम्ही मुद्दाम म्हणून मुंबई दर्शन घडवायला कधी फिरायला नाही घेऊन गेले? नाही. तसं 15 वर्षात का नाही असं केलं हो तुम्ही? आता परवा सांगा, मुंबई कधी दाखवणार? नेक्स्ट संडेला. नक्की. पुढचा रविवार ठरलेला आहे. चला, गणपती बाप्पा. वहिनी बघा, हा, होम मिनिस्टर मुळे मुंबई मला ऍक्च्युली त्याच्यामुळे मिळणार आहे. नाही, पण कसं वाटतंय या कुटुंबात आला? सगळे कसे आहेत तुमचे सासरचे? सगळे मनमिळावे आहेत असे. असं म्हणजे कधी असं नोकझोक वगैरे असं कधी झालेलं नाहीये अजूनपर्यंत तरी नाहीये. नाही ना? हा, माझ्या सासूबाई पण अशा खूप शांत आहेत, तसं काही हे नसतं त्यांचं. तुम्ही इतके टेन्शन मध्ये का? 2 आठवडे पुढे गेलात तरी चालेल. फार गंभीर झालाय तो तुम्ही. चला, आता एक छोटासा खेळ आहे, एक आव्हान आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही 3 चित्र अचूक ओळखली तर या वहिनींना आज तुम्ही लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. हा, आणि तुम्ही ओळखायचंय. आता मला बघायचं आणि इकडनं कोणी बोलायचं नाही. काय कसलं चित्र? पुडी. हा, पुडी. अभिनंदन. बरं ऐका ना,
उत्तर द्यायचे विकत घेऊन द्या असं सांगितलेलं नाही. एवढा चेहरा गंभीर ठेवू नका. पुढचं चित्र सांगा. शिंदेशाही तोडे. अभिनंदन. हिरवा रंग माहिती आहे, पाचू माणिक. मग ते काय आहे? नेकलेस आहे सेट. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला मिळत आहे लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. नमस्कार. 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 बरं, तुम्ही त्यांच्या कोण? मी नणंदबाई. बापरे. जाऊ बाई. सासूबाई सांगा, सुना कशा आहेत तुमच्या? सुना छान आहेत, मस्त. नातवंड कशी आहेत सगळे? नातवंड पण छान आहेत. आपण कोण यांच्या? मी मैत्रीण तिची. आम्ही शेजारी राहायचो, तर तेव्हापासून मी म्हणजे तिच्या माहेरच्या फॅमिलीला तर ओळखतच होते, पण त्याच्यानंतर आमची मैत्री आम्ही कंटिन्यू ठेवल्यामुळे मला तिच्या ह्या फॅमिलीबद्दल पण बरीच माहिती आहे. सगळे चांगले आहेत यांच्या घरातले? हो. खरंच चांगले आहेत. खरंच म्हणजे म्हणजे इतकं का आम्ही खोटं बोलतोय का? दोघे पण खूप चांगले आहेत. मला आत्तापर्यंत म्हणजे शिक्षणामध्ये पण भरपूर मदत केलेली आहे त्यांनी. खूप काळजी घेतात. बरं, ह्या कोण दोघी तुझ्या? ती माझी आई आहे आणि ती माझी मामी. बरं, आई आहे ना, ती मगाशी पटकन म्हणाली मी नणंद. हां. तर घरात कशी असते आई? बाबांबरोबर तर भरपूर म्हणजे स्ट्रिक्ट एकदम? हां स्ट्रिक्ट असते. म्हणजे बरोबर बोलल्या मी नणंद. आणि तुला ओरडत नसेल ना? मला नाही, जास्त ओरडत नाही, पण कधी कधी चुकलो तर ओरडते. आणि बाबांना? एवढं नाही, म्हणजे कधी कधी म्हणजे काही पटली नाही गोष्ट तर मग नीट समजावून सांगते, पण कधी नाही पटली तर मग ते नाही, ती प्रेमळ आहे आणि व्यवहारिक पण आहे. तुमच्या वहिनीबद्दल सांगा. वहिनी अशी जी आहे ना, ती सगळ्यांची केअरिंग आहे. म्हणजे माहेरकडून पण जरी कोण आलं किंवा सासरकडून पण कोण आलं तरी त्यांचं उठ बस सगळं व्यवस्थित, त्यांचं राहणं सणं खाणं पिणं सगळं व्यवस्थित करणार. म्हणजे कोण कंप्लेंट सोडून जातच नाही तिच्याबद्दल. आणि भाव पण एकदम खूप सपोर्टिव्ह आहे. ॲक्च्युली वडील आमचे लवकर गेले, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या भावाने, म्हणजे त्याने स्वतःचं लग्न बाजूला ठेवलं, पण आधी माझं लग्न केलं. माझं व्यवस्थित मार्गी लावल्यानंतर लहान भावाला, त्याला लव्ह मॅरेज असल्यामुळे त्याला घाई होती लग्नाची, पण तो त्याच्या मार्गात आला नाही. बाबा तू आधी तुझं आणि त्याने पूर्ण स्वतःच्या खांद्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलली आणि अजूनही करतोय तो. आणि माझी वहिनी म्हणजे माझी दुसरी बहीणच आहे. म्हणजे मला कोणतंही मदत लागली, सहाय्य लागली तर मला पहिलं नाव आठवतं ते माझ्या वहिनीचं. वहिनी, तुम्हाला विचारायचं आहे, काय वाटतंय आता? खूप छान वाटतंय. कारण तुमच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जात आहे. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे जाऊबाई? नाही, खूप प्रेमाळ आहेत जाऊबाई माझ्या, पण त्या बहिणीप्रमाणेच राहतात. एक मैत्रिणीप्रमाणे सुद्धा आहे, माझ्या बरोबर असते. हो ना. खूप केअर करते आमची. नाव सांग मला. मी ध्रुव नलावडे. तू कितवीत आहेस? मी 5वीत. बरं, मला सांग मग, आई आणि बाबा, आवाज कोणाचा मोठा आहे घरात? आई आणि कधी कधी बाबा. तुला कधी ओरडतात? मीन्स दिवसातून 1-2 वेळा. अच्छा, तो काय डोस आहे का रे? दोनदा? नाही, मी कसं सेशन्सच्या नंतर असं कम्प्युटरवरती बसतो ना, मग त्याच्यानंतर जेवल्यानंतर थोडा वेळ मला आराम करायचा असतो, तर आई या वयात तुला पाहिजे गरज? नाही, मग आई बोलते की जा अभ्यास कर, तर थोडा वेळ करून तर आई ओरडते. नाव सांग बाळा. तानिश. तू शाळेत जातो? कितवीत आहेस? सिनियर. पण मला सांग, तुला घरात ओरडतं का रे कोणी? नाही. मग घरात कोण कोण असता तुम्ही? मी, पप्पा, दीदी आणि मम्मी आणि आई बाबा. मग आता तुला ओरडत कोणी नाही घरात? नाही, कधी कधी पप्पा आणि मम्मी ओरडतात. आणि तू मस्ती करत नाही? नाव सांग बाळा. सान्वी आशिष घाग. तू कुठल्या शाळेत जाते? सेंट टेनिस. नाव सांग. तनुश्री समीर भोगले. तू कितवीत आहेस? 6वीत. घरी कोण कोण असतं? आई, बाबा आणि मी आणि आजोबा असतात आणि माझा भाऊ असतो. तू आजीला एखादी गोष्ट असेल तर ती आजीला सांगशील की आईला सांगशील? आजीला. वा वा. तू कितवीत आहेस? 6वीत. तुला आवडतो अभ्यास? हो. हो. अजून कसली आवड आहे तुला? मला खेळायची. कुठला खेळ आवडतो? बॅडमिंटन. नाव सांग. माझं नाव शार्दुल संदीप घाग. कितवीत आहेस? मी 9वीत आहे. काय करतोस? अभ्यास करतो. काय चेहऱ्याकडनं वाटत नाही मला बघून. पण काय तुला आज कसं वाटतंय या कुटुंबाशी इतक्या गप्पा मारतोय तर? मस्त वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. तुझं सगळ्यात जास्त लाड कोण करतं घरात?
दोघेही करतात पण जास्त आई करते. नाव? स्वराली. तू काय करते? मी 9वीत आहे. मग मम्मी ओरडते का तुला? कधी कधी का? मस्ती केली तरच. तुला काय बनायचंय भविष्यात? इंजिनियर. वहिनी चांगल्या आहेत दोन्ही? हो, दोन्हीच. दोन्ही. त्याच्यात 1 आणि 2 नंबर द्यायचा आहे. परीक्षक तुम्ही आहात. कोणाला देणार? पहिला नंबर कोण, दुसरा नंबर कोण? मोठी वहिनी. मोठी वहिनी. ती 1 नंबर. ऍक्च्युली ती माझ्यापेक्षा लहान आहे, हा. पण समजूतदारपणा आणि सगळ्या गोष्टीत वहिनी म्हणजे सांभाळून घेणारी. पण एक सांगू, मगाशी तुम्ही मी नणन असं जे बोलला ना, असं जरी असलं तरी तुम्ही तिलाही विचारू शकता. मी कधीही नणनपणा गाजवला नाही. म्हणजे काय असतं ते नणनपणा? म्हणजे माहेरी आल्यावर मी सांगेन तसं केलं पाहिजे किंवा काय, असं काय नाही. असं काही नाही, कधीच नाही. कधीच नाही. ते चेहऱ्यावर दिसते, नसणारच आहे. आणि म्हणून तुमचं कुटुंब इतकं आनंदी आहे. बघूया या दोघींपैकी पैठणीच्या खेळात लिटिल चॅम्प्स पैकी कोण जिंकून देणार कुणाला. आणि त्यासाठी पहिलं नाव बघूया कोणाचं येत आहे. तनुश्री, तू आत्यांसाठी खेळणार. तू दुसरं नाव बघूया आता कोणाचं आहे. ध्रुव निघतो. WWF आहे. चला बघूया या दोघांपैकी कोण जिंकणार. अर्थात जे जिंकणार त्या पुढे जाणार. खेळ सोपा आहे. वेगवेगळे आकार आहेत, ते विभागलेले आहेत. ते अचूक जोडी जुळवायची आणि बाऊलमध्ये गोळा करायची. सगळा खेळ पूर्ण होईपर्यंत आपण हा खेळ खेळणार आहोत. आणि सगळ्यात जास्त जे कोणी व्यवस्थित आकार जुळवणार ते आजच्या भागात जिंकणार आहेत. आता मला बघायचं आहे तनुश्री की ध्रुव कोणाला पाठवत आहेत पैठणीच्या खेळात. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. तू मोज आधी किती झालेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि तू बघू रे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अभिनंदन, अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट व्हावं. अभिनंदन. नमस्कार. जाऊ जाऊ. हा, पण खरं सांगा मला, यांचा कधी राग नाही आला? येतो नाही बघा, शेवटी एका घरात किंवा एक परिचयाचे असू तर थोडंसं कधीतरी वाटतं. असं कधी झालं नाही? खरं सांगा. नाही, थोडाफार कधीतरी असं होतं, मनात येतं. पण त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे ते सगळं मी विसरून जाते. काय हो, तुम्हालाही वाटत असेल ना असं? हां, असेल ना. एखाद्या ती वेळ असते ना पर्टिक्युलर वेळेच्या वेळेला, त्या वेळेला होऊन जात असेल. असं काय म्हणजे पर्टिक्युलर असं काही आठवत नाहीये, पण झालंही असेल असं. तुमचा स्वभाव शांतच आहे का पहिल्यापासून? नाही, थोडाफार रागीट आहे. कसं काय रागीट म्हणजे? म्हणजे असं काहीतरी मनासारखं नाही झालं थोडाफार राग येतोच असा. मग पटकन मग व्यक्त करता तुम्ही? हां, व्यक्त करते. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या सासरच्या सगळ्याच व्यक्तींशी, की माझ्याकडनं काही चुकलं असेल. मी त्यांना काही अजूनपर्यंत बोललेले नाहीये, पण जर कधी झालं नाही, अजिबात नाही. तशी वेळ येऊनच नाही देणार, येणारच नाही. हो, हां. तर त्यांची मी सगळ्यांची क्षमा मागेन. आणि माझ्या मिस्टरांची, कारण त्यांनी मला खूप समजून घेतलेलं आहे. आणि मी हट्टही करते तर माझा पुरवतातही ते हट्ट सगळंच. आणि खूप समजून घेतलं आणि मला खूप सपोर्टही केला त्यांनी. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? जास्त राग येतो तो थोडा कमी करेन. काय चेहरा खुललाय बघितलं तिकडे? म्हणजे जेव्हा प्रपोज केलेलं तेव्हाचा चेहरा होता ना, सेम तसा झाला. वैरी, तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? आणि आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मी म्हणजे माहेर सासर किंवा मित्र परिवार सगळ्यांचीच मागेन. म्हणजे कोणाकडून चुकून माझ्याकडून कोणाला कधी बोललं गेलं असेल तर. आणि मिस्टरांची, कारण कोणाचाही राग आला तो त्यांच्यावरच काढते. आणि बदल करायचा असेल तर? बदल करायचा असेल तर मग तेच मी थोडंसं शांत राहायला
शांत म्हणजे जो राग येतो तो कमी करायचा प्रयत्न करेन. म्हणजे तुम्हाला कळतं ह्याला राग आलाय. नाही असं नाही, पण जास्त करून माझ्या त्या खूप मिस्टरांना शांत कळतं. राग आला तरी त्या दिसून कधीच देत नाही. आणि तुम्ही काय लगेच असं थोडंफार मग त्यांना विचारतो, तुम्हाला इतक्या वर्षात घरात येण्यापूर्वी याच वातावरण कसं आहे घरातलं हे कळतं कसं? पहिलं नजरवरतीच कळून जातं वातावरण कसं आहे घरात गेल्यावरती. म्हणजे दरवाजातच कधी कधी फोनच्या आवाजावरून पण कळतं काय वातावरण आहे. तुम्हाला कसं कळतं? असं काही घडलं म्हणजे तिला राग आला तर ती काही बोलतच नाही. आधी मी खूप प्रयत्न करायचो, म्हणजे तिला सॉरी असं काय चूक झाली असेल तर कळायचं. तिचं कळलं की ही काही तिला राग आला तर 2 दिवस बोलत नाही, त्यामुळे मी आता काही बोलतच नाही, रिक्वेस्ट वगैरे काय करत नाही, सॉरी बिरी काय. दिवसाची वाट बघतो. तर आता पैठणीचा खेळ आहे. तुमच्या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते आता बघणार आहोत. जाऊबाईंनी आव्हान दिलेलं आहे आणि आता या खेळात काय घडणार बघूया. समोर एक मासा आहे, त्या मासाची जे कल्ले आहेत त्यातला एक कल्ला असा खूप मोठा आहे, तर अचूक ती रिंग आहे ते त्यामध्ये टाकायची आहे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार. तुमच्यापासून सुरुवात. 1 2 3. 10 संधी आहेत, त्यांची गुणसंख्या 3 आहे. 1 2 3. अजून जिंकलेल्या नाहीयेत. 4 5 6. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरच्या या प्रवासात वेगवेगळे क्षण अनुभवत आपण हा प्रवास कायम करत असतो. तर लवकरच येणार आहोत तुमच्या घरी असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.